महाभारताच्या युद्धात अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांचा पुत्र होता आणि तो अत्यंत बलवान व पराक्रमी होता। युद्धाच्या शेवटी दुर्योधन जखमी अवस्थेत असताना अश्वत्थामाने प्रतिज्ञा केली की तो पांडवांचा नाश करेल। रात्रौ अश्वत्थामा, कृपाचार्य आणि कृतवर्मा यांनी पांडवांच्या छावणीवर हल्ला केला। त्याने ब्रह्मास्त्राचा उपयोग करून द्रौपदीच्या 5 पुत्रांचा उत्तरेच्या गर्भातील अभिमन्यूचा पुत्र वगळता संहार केला। मात्र त्याला वाटले की त्याने पांडवांनाच मारले आहे। सकाळी जेव्हा पांडवांना हे समजले तेव्हा त्यांनी त्याला पकडले आणि श्रीकृष्णासमोर आणले। श्रीकृष्णाने त्याच्या या क्रूर कृत्याचा तीव्र निषेध केला आणि त्याला भयंकर शाप दिला। 1. अमरत्वाचा शाप। अश्वत्थामा अनंतकाळपर्यंत जिवंत राहील, परंतु त्याला मृत्यू लाभणार नाही। 2. दुःख आणि वेदनांचा शाप। त्याच्या शरीरावरून सतत रक्तस्राव होत राहील आणि त्याला कोणीही मदत करणार नाही। 3. मानव व समाज